आपल्यासोबत काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास सध्या आहेत नाशिकवरनं. आपण त्यांच्याशी अधिक संवाद साधणार आहोत. महंत सुधीरदासजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. प्रत्येक रामभक्तासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे आणि ती घटिका समीप आलेली आहे. तो मुहूर्त समीप आलेला आहे की जेव्हा मंदिर पूर्णत्वास जाऊन त्याच्यावरती धर्मध्वज फडकवला जाणार आहे. सगळ्यात आधी मला आजच्या मुहूर्ताबद्दल आपल्याला विचारायचं आहे की आजचा विशेष मुहूर्त आहे म्हणजे सीता स्वयंवराचा, विवाह पंचमीचा हा दिवस. या दिवसाचं, या मुहूर्ताचं वैशिष्ट्य नेमकं कसं आहे? जय श्रीराम. अत्यंत आनंदाचा आजचा दिवस आहे. अनेक ज्योतिषांच्या मते 8800 वर्षानंतर हा योग आज या ठिकाणी आला आहे. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी या दिवशी प्रभू रामचंद्र आणि सीतामातेचा जो विवाह आपण जाणत आहात की भगवान शिवांचं जे शिवधनुष्य आहे ते प्रभू रामचंद्रांनी प्रत्यंच्या चढवत असताना ते धनुष्य मोडलं आणि मग सीतामातेने त्यांना त्या ठिकाणी वरलेला आहे. असा हा पवित्र दिवस. त्याची गंमत अशी आहे की आज मंगळवार आज आहे, शुद्ध पंचमी मार्गशीर्षाची आहे. हा प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस देखील मंगळवार वाल्मिकी रामायणापासून जी 14 रामायणं आली आहेत त्यामध्ये आला आहे. आमचे जे आराध्य आहेत त्याचा हनुमंतरायांचा जन्म देखील मंगळवारी मांडला आहे आणि विवाह देखील मंगळवारी झाला आहे. असा त्रिवेणी योग येऊन आज या संपूर्ण कलियुगामध्ये आजच्या मंगळवारी पुन्हा या ध्वजाची प्राणप्रतिष्ठा, हे जो त्रिवेणी योग आहे त्या त्रिवेणी योगाकरता देखील देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते आत्ता हा सर्व पूजनाचा विधी होतोय. आपण जाणत आहात की मंदिराची जी परिकोटी आहे, ज्या ओऱ्या आहेत त्यामध्ये ज्या विविध देवता सप्तऋषींपासून अन्नपूर्णा मातेपर्यंत जी म्हणून स्थानं होती त्याची पूजन आत्ता नरेंद्र मोदींनी करून हे संपूर्ण मंदिर परिपूर्णतास जाऊन राष्ट्राला ते अर्पण करून ध्वजपूजन होऊन. तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की मंदिर नागर शैलीत बांधलंय, म्हणजे उत्तर प्रदेश शैलीत बांधलंय. परिकोटी जी आहे ही दक्षिण भारतीय साऊथ इंडियन पॅटर्न्समध्ये बांधली आहे आणि ध्वजा जो आहे हा गुजरात पॅटर्नमधनं बांधला गेला आहे. ज्याचं दंड, त्याची ज्याला वरची पाटली म्हणतात ती पाटली आणि ध्वज हा जे आपण विशेषत्वाने जे वस्त्र आहे त्या वस्त्रावरती पीत वस्त्रामध्ये, भगव्या वस्त्रामध्ये, सुवर्ण वस्त्रामध्ये सर्व सोन्याचं जरी काम करून जो वृक्ष त्या ठिकाणी मांडला गेला आहे ते रघुवंशाच्या कुलपरंपरेमध्ये त्यांचे जे ध्वज आलेले आहेत म्हणजे विवस्वानापासून, सूर्यवंशापासून तर इक्ष्वाकू मनू प्रभू रामचंद्रांच्याही पुढे लवकुशांपर्यंत या ध्वजावरती त्याचं राजचिन्ह होतं. त्याचप्रमाणे सूर्यवंशी हे सर्व मांडले गेलेले आहेत. त्यामुळे सूर्याचं चिन्ह त्या ठिकाणी आहे आणि हिंदू धर्मशास्त्राचं सर्वात मोठं प्रतीक ओंकार, ब्रह्मा विष्णू महेश या ओममध्ये येतात. ओम जर नसेल तर मंत्र देखील अशुद्ध मानला जातो. म्हणून ओंकार हा प्रौढ मूल सांगितला आहे धर्मशास्त्राने. ओंकार प्रौढमूला क्रमपदसहित विस्तीर्ण छंदशाखा हा असं म्हणून ओंकाराचं वर्णन आलंय. हे 3 महाप्रतीक त्या वृक्षावरती ठेवलेत आणि आज तो ध्वज हे करून त्याची प्राणप्रतिष्ठा होते. तर ध्वजाची जी देवता आहे ही केतू सांगितलेली आहे. नवग्रहांची स्थानं मंदिरामध्ये ठेवली आहे पण केतूला ध्वजाकारे केतू म्हणून केतुं क्रिन्मन्न केतवे पेशो मर्जा पेशचे समुखद्बी रजा यताहा हा मंत्र म्हणून त्या ध्वजाची प्राणप्रतिष्ठा पूजन नुकतीच आता अगदी थोड्या वेळात पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते होईल. महंत सुधीरदासजी, या ध्वजाचा रंग भगवा रंग आहे आणि चंपतराय यांनी सुद्धा सांगितलं की अग्नीच्या ज्वाळांचा जो रंग असतो तर तो रंग या ध्वजाचा आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भगव्या रंगाला विशेष महत्त्व आहे. शौर्याचं, त्यागाचं प्रतीक म्हणजे भगवा रंग मानला जातो. तर या भगव्या ध्वजाबद्दल तुम्ही काय सांगाल की जो आता फडकवला जाईल त्याच्या चिन्हांबद्दल तर तुम्ही उल्लेख केलात. भगवा रंग कसा महत्त्वाचा हिंदू धर्मात? हिंदू धर्मामध्ये भगवा जो रंग आहे हा असंख्य प्रतीकांचं प्रतीक आहे. त्यामध्ये मुख्य
जे अग्नीचं प्रतीक आहे, पावित्र्याचं प्रतीक आहे, शुद्धतेचं प्रतीक आहे, व्हायटलिटीचं प्रतीक आहे, प्युरिटीचं प्रतीक आहे, त्यागाचं प्रतीक आहे, शौर्याचं प्रतीक देखील आपण जाणत आहात की केशरी आ म्हणून जो विधी आहे राजपुतांच्या सगळ्या याच्यामध्ये, लास्ट बॅटल ज्या वेळेला असेल त्यावेळेला केशरी पागोटा किंवा फेटा बांधून हे सर्व शूरवीर आपल्याला स्वतःला रणांगणात झोकून देत असे. हा प्रभू रामचंद्रांच्या ध्वजाचा तर आहेच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील भगवा ध्वज या ठिकाणी, समर्थ रामदासांनी भारतातल्या सर्व आमच्या वारकरी संप्रदायाचा देखील भगवा हा ध्वज त्या ठिकाणी सांगितलाय. त्याच रंगाचं प्रतीक, त्याची जी त्याच्यामध्ये कुठलेही प्राचीन परंपरेमध्ये बदल न करता त्या भगव्याला स्वीकारलंय. वास्तविक पाहता भगवा ध्वज राष्ट्राचा स्वीकारावा म्हणून पार्लमेंटमध्ये फर्स्ट जी ध्वजाची डिबेट झाली होती, ध्वज कुठला असावा याकरिता असंख्य खासदारांनी पंडित नेहरूंना त्यावेळेला विनंती केलेली होती की राष्ट्राचा ध्वज जो आहे हा भगवा ठेवण्यात यावा. परंतु कालांतराने तो तिरंगा झाला, हरकत नाही. परंतु मला असं वाटतं की केव्हा पुढे कधीतरी निश्चितच हे बदल होऊन भगवा ध्वज हा राष्ट्राचं, देशाचं प्रतीक, पावित्र्याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी आज या राम मंदिरावरती आज डौलाने फडकणार आहे. महंत सुधीरदासजी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की एखाद्या गोष्टीवरती कळस चढला म्हणजे ती गोष्ट पूर्णत्वास गेली असं आपण नेहमी म्हणतो. हे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे. म्हणजे या मंदिराचा जो कळस आहे खरं तर तो केवळ उंचीत आपल्याला मोजता कामा नये, कारण याच्यामध्ये भावभक्ती आहे, याच्यामध्ये सकारात्मकता आहे, याच्यामध्ये तेज आहे, याच्यामध्ये शौर्य आहे, याच्यामध्ये करुणा आहे, याच्यामध्ये प्रेरणा आहे, या कळसामध्ये जिद्दसुद्धा आहे आणि त्याच्यावर फडकणारा तो धर्मध्वज आहे, धर्मपताका आहे. तर राम मंदिराचा कळस हिंदूंचे जे आराध्य आहेत प्रभू श्रीराम त्यांच्या प्रत्येक भक्तासाठी नेमका संदेश काय देतो? असं आहे की प्रभू रामचंद्रांचं दर्शन जेवढं पवित्र आहे तेवढंच कलशाचं दर्शन देखील पवित्र आहे आणि त्याच्याही पुढे कलशाच्या वर ध्वजा सांगितलेली आहे. तर ध्वजा देखील तेवढीच पवित्र मानली आहे. कलश आणि ध्वजा या दोघांचं दर्शन जरी आपण लांबून घेतलं तरी तिथे देवतांच्या सगुण विग्रहाचं दर्शन घेतल्याचं पुण्य ते व्यक्तीला लाभतं असं धर्मशास्त्र सांगतंय. आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहतो की लाखो वारकरी हे पंढरीच्या वारीला ज्या वेळेला येतात तर प्रत्येकाला विठ्ठलाचं दर्शन होतं असं नाहीच. मग ते काय करतात, कलशाचं दर्शन घेतात, भगव्या ध्वजाचं दर्शन घेतलं की त्यांना पुण्य लाभतं. तसं आपण जर पाहिलं तर गेल्या प्राणप्रतिष्ठेपासून आत्तापर्यंत 23 कोटी लोकांनी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलंय. त्यापेक्षा ज्या लोकांना दर्शन प्राप्त झालं त्यांनी दर्शन घेतलं, ज्यांनी लांबूनच कळसाला नमस्कार केला. आता ध्वज देखील पूर्ण होतंय आणि मी पूर्ण झालं असं त्या ठिकाणी म्हणत नाही. शास्त्र त्या ठिकाणी म्हणतंय की पूर्णामधनं पूर्ण उत्पन्न होऊन पुन्हा पूर्ण उत्पन्न होतं. म्हणून उपनिषद त्या ठिकाणी म्हणतात पूर्णमदाः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. यामध्ये असंख्य भर या ठिकाणी आपल्या संस्कृतीमध्ये अयोध्येच्या माध्यमातून घातली जाते आणि मला असं वाटतं की अयोध्या तो एक झाकी है, काशी मथुरा बाकी है. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रभू श्रीरामांच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते मर्यादा पुरुषोत्तम होते, ते त्यागमूर्ती होते, ते करुणामूर्ती होते. तर प्रभू श्रीराम यांची अशी कोणकोणती वैशिष्ट्य की जी खास करून प्रत्येक माणसानं अंगीकारायला हवीत, प्रत्येक माणसानं त्याच्यातून प्रेरणा घ्यायला हवी? सकृदैव प्रपन्नास्मि तवास्मिं यचायते अभयं सर्वभूतेषु दधाम्ये ते व्रतं मम. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे आदर्श बंधू, आदर्श पुत्र, आदर्श पिता, आदर्श ज्याला आपण म्हणू आपल्या मराठी भाषेमध्ये आदर्श पती त्या ठिकाणी मांडलेत, नवरा मांडले गेले आहेत.
आदर्श शत्रू महंत देखील कसा सुधीरदासजी, असावा आपण आपल्या असं प्रभू प्रेक्षकांना मी आपल्याकडे रामचंद्रांचं परत वैशिष्ट्य आहे. येतेच, पण आपण आपल्या प्रेक्षकांना याची माहिती देऊयात की एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.